आपल्याकडे आदर्शवत राज्यघटना आहे, पण त्या राज्यघटनेची अंमलबजावणी खऱ्या अर्थाने व्हायची असेल तर ते पूर्णपणे नागरिकांवरती अवलंबून आहे. घटनाकारांचा, स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाचा उद्देश सफल करायचा असेल तर प्रत्येकाने कायद्याचे पालन करणे हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग झाला पाहिजे, असं प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी ठाणे महानगरपालिकेच्या विचारमंथन व्याख्यानमालेमध्ये केले. गेल्या महिन्यात 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्यात आला. तसेच पुढील महिन्यात 26 जानेवारी रोजी संविधानास 74 वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्ताने संविधानाच्या वाटचालीचा वेध घेण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या विचारमंथन व्याख्यानमालेत न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांच्या संविधानाची अमृत महोत्सवी वाटचाल या विषयावरती व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. व्याख्यानाचे अध्यक्षस्थान सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी भूषवलं. व्याख्यानमालेचे हे 12वे पुष्प होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटना समितीतील अखेरच्या भाषणाचा संदर्भ देत न्यायमूर्ती ओक यांनी स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता हे शब्द घटनेत किती मुरलेले आहेत याचा प्रत्यय येत असल्याचं सांगितलं आणि भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रत्येक आक्षेपाचा आदरपूर्वक उल्लेख करत त्याला उत्तर दिले. त्यांच्या विचारात स्वातंत्र्य, बंधुता, समता, न्याय यांचे पालन केले असल्याचे त्यांच्या भाषणातून शिकायला मिळते. सध्याच्या काळात हे महत्त्वाचं आहे. महात्मा गांधी यांचे लिखाण वाचते तर त्यातही तेच पाहायला मिळते, असं न्यायमूर्ती ओक म्हणाले. राज्यघटनेला 74 वर्ष पूर्ण होत आहेत. या राज्यघटनेचे पालन करण्यात आपण कुठे कमी पडलो याचा अभ्यास करावा. घटनेचे 21वे कलम महत्त्वाचं आहे. त्यात जगण्याचा अधिकार आहे. त्या जगण्याच्या अधिकारामधला महत्त्वाचा अधिकार निवाऱ्याचा हक्क आहे. शहरात निवाऱ्याचा हक्क आपण सामान्यांना दिला का? नागरिकांना विनाविलंब न्याय मिळतो का? असे प्रश्नही त्यांनी यावेळी मांडले. संविधानाला 75 वर्ष पूर्ण होतील, किंबहुना त्याचा मसुदा मान्य झाला त्याला 75 वर्ष पूर्ण झालीच आहेत. ती होतील किंवा ती फक्त तारखेनी 26 नोव्हेंबर 2024ला, पण ती सुरुवात झालेली आहे. या 26 नोव्हेंबरपासून संविधानाचा अमृत महोत्सव सुरू होईल. हा विषय मी मुद्दाम सुचवला. याचं कारण असं की आपलं नागरिक म्हणून भूमिका ही प्रायश्चित्ताची असली पाहिजे. ज्यांना प्रायश्चित्त घेण्याची आवश्यकता नाही अशा तरुण पिढींनी थोडंसं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आमच्या पिढीने तर प्रायश्चित्तच घेतलं पाहिजे, कारण आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो. साधारण 12.5 वर्षानंतर स्वातंत्र्य मिळाल्यावर माझा जन्म झाला. त्यामुळे सगळं काही आयतं मिळाल्यासारखं पुढचं आयुष्य होतं. मध्यंतरी त्याच्यात काही युद्ध झालीत, काही संघर्ष झाला, परंतु या संविधानामुळेच आपल्याला काही मिळालेलं आहे हे आजवर समजायला कठीण गेलं. मित्रांनो, पहिल्यांदा सुरुवात करा आणि संविधानाचं ऋण मान्य करा. ती सवय लावून घ्या. हे कायद्याचं पुस्तक नव्हे. कोणीही बसून कायद्याचं पुस्तक म्हणून जर याचा विचार करायला लागलात तर अतिशय दुःखद ती बाब आहे असं समजा. मध्यंतरी एका दिवशी काही वेळेला चुका होतात, तशा माझ्याही हातून एक चूक झाली. एका गृहस्थांनी मला सांगितलं की 26 नोव्हेंबरचा दिवस आहे, त्यानिमित्ताने कुठल्या तरी वाहिनीवर संविधानाची चर्चा आहे आणि त्यात तुम्ही सहभागी व्हावं, थोडा वेळ आम्हाला द्यावा, चर्चा हिंदीत आहे. तर मी म्हटलं ठीक आहे, माझं हिंदी तेवढं चांगलं नाही आहे म्हटलं. पण ते म्हणाले नाही आप आइए. मी सहभागी झालो. चर्चेला सुरुवात करताना आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की चर्चा सुरुवात करणारा माणूस आणि चर्चेचं सगळंच संचालन करणारा हा सर्वात अधिक बोलतो, दुसऱ्याला तो बोलूच देत नाही. त्या गृहस्थांनी बोलताना असं म्हटलं की संविधानातला हा भाग या संविधानातून या देशाच्या संविधानातून आपण घेतलाय. अगदी आयर्लंड पर्यंत तो आला आणि त्याने सांगितलं की आपण कुठून कुठून घेतलेला आहे. मला 2 वाक्य मी बोललो आणि त्याने नंतर पुढे मला बोलू दिलं नाही. हे खरं आहे. आणि बोलू न देण्याचं कारण असं की मी त्यांना सगळ्यांना म्हटलं की असं उधारीने संविधान मिळालेलं नाहीये, कोणाचं कर्ज घेतलेलं नाहीये आपण.